सध्या खूप छान अशी सगळीकडे थंडी पडली आहे, सगळीकडेच गारठा झाला आहे आणि हिवाळ्यातच मार्केटमध्ये छान अशी फ्रेश कच्ची हळद येते आणि ओली हळद जी आहे ती सगळ्याच मार्केटमध्ये उपलब्ध असते। सगळ्या ठिकाणी ओली हळद जी आहे ती भेटते। तर ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं आज आपण ते बघणार आहोत, ते पण अगदी कमीत साहित्यामध्ये कमीत कमी मसाले वापरून। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि ओली हळद ही खाल्लेली खूप शरीरासाठी चांगली असते हिवाळ्यामध्ये आणि एकदा लोणचं टाकून आपण वर्षभर हे लोणचं खाऊ शकतो। तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो अशी ओली हळद घेतली आहे, हे बघा। आणि आता सगळी हळदीवरचं जे साल आहे ते मी काढून घेते या पद्धतीने। आता हळद आपल्याला इथे खिसून घ्यायची आहे। कोणी कोणी हळदीचे तुकडे पण करतात, पण आपल्याला इथे आज खिसून घ्यायचं आहे छान। हे बघा, सगळी हळद मी इथे छान खिसून घेतली आहे। आता लोणच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। इथे मी अर्धा किलो लिंबू घेतले आहे, त्यानंतर थोडंसं हिंग 2 चुटकी, त्यानंतर 1 चमचा एवढं साखर, पोहे खायचा जो चमचा असतो तो, त्यानंतर 4 चमचे मोठे लाल तिखट पावडर, 4 मोठे चमचे लोणचं मसाला आणि 6 चमचे आपल्याला इथे मीठ घेतलं आहे, 4 चमचे तेल। सगळ्यात पहिले आपण हळदीमध्ये सगळे मसाले मिक्स करून घेऊयात। तिखट पावडर, लाल तिखट पावडर, लोणचं मसाला। तुम्हाला तिखट पावडर कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मी हे जे प्रमाण सांगितलं आहे ते अर्धा किलोसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे। नाही जास्त तिखट होत किंवा नाही जास्त फिकं होत, बरोबर प्रमाण आहे इथे। जर तुम्हाला अजून थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट पावडर अजून घेऊ शकता। मीठ आपल्याला इथे थोडंसं जास्तच टाकायचं आहे, म्हणजे लोणचं छान लागतं आणि जास्त काळ टिकतं, लवकर खराब होत नाही। थोडंसं हिंग आपण याच्यात टाकून घेऊयात। सगळं आपण या हळदीमध्ये हे जे सुखे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घेऊयात। हे बघा या पद्धतीने। हे बघा किती मस्त दिसतंय, आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय। वाव, हे बघा मस्तच। चला मग पुढची स्टेप बघूया काय करायची। आता छान असे हे जे हळदीला आपण तिखट मीठ वगैरे टाकलं आहे ते छान मिक्स व्हावेत, त्याला आपण टॉस करून घेऊयात। आता इथे मी मस्त अशी लिंबू चिरून घेते। अर्धा किलोला आपल्याला अर्धा किलोच इथे लिंबू घ्यायचे आहेत। लिंबू इथे व्यवस्थित मी सगळी चिरून घेतले आहे। आता आपण एका वाटीमध्ये लिंबाचा सगळा रस काढून घेऊयात। हे बघा या पद्धतीने। इथे सगळ्या लिंबांचा मी रस काढून घेतलाय आणि हे साल जे आहे ते आपल्याला फेकायचे नाहीये। यापासून आपण दुसरं लोणचं बनवूयात या सालेपासून। त्यानंतर आता हा जो लिंबाचा रस आहे तो थोडा थोडा करून यामध्ये ऍड करत जाऊयात या पद्धतीने। आणि लिंबाचे जे साल आहेत ते मी फेकणार नाही आहेत, त्यापासून आपण लोणचं किंवा अजून वेगळी रेसिपी बनवूयात। जर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल लिंबाच्या सालापासून काय बनवतात तर मला कमेंट करून नक्की सांगा। इथे मी सगळ्या लिंबाचा रस हळदीमध्ये मिक्स केला आहे, त्यानंतर थोडीशी साखर 1 चमचा एवढी, सगळं व्यवस्थित असं छान आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते हळदीला छान असे लागतील या पद्धतीने। त्यानंतर इथे मी 4 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तर तेल आता मी एका कढईमध्ये ठेवते गरम करायला। आपल्याला कडकडीत छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे। आणि हो, तेल जे आहे ते आपल्याला गरम गरम नाही टाकायचं, तेल थंड झाल्यानंतर आपण लोणच्यामध्ये वरून टाकणार आहोत। हे बघा तेल आता मी इथे गरम करून घेते छान असं। तेल छान गरम होऊ देऊयात। त्यानंतर गरम करून थंड केलेलं तेलच आपल्याला लोणच्यात टाकायचं आहे। तेल पण इथे आता छान असं थंड झालं आहे। आता वरून या लोणच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि सगळं परत एकदा छान एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ। हे बघा या पद्धतीने। तर चला मग इथे छान मी असं सगळं लोणचं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर इथे माझ्याकडे चिनी मातीची बरणी आहे। जर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही काचेची बरणीचाही वापर करू शकतात, पण काचेच्याच बरणीचा वापर करा। स्टीलच्या बरणीचाही तुम्ही वापर करू शकता, पण स्टीलच्या बरणीमध्ये काय होतं, लोणचं जर आपण स्टीलच्या बरणीत काढून ठेवलं तर त्याला असं काळसर किंवा असं चिरा पडतात स्टीलच्या बरणीला। त्यामुळे आपल्याला लोणचं जे आहे ते काचेच्या बरणीतच ठेवायचं आहे। व्यवस्थित मी आता सगळं लोणचं या बरणीमध्ये काढून घेते।
या ठिकाणी तुमच्याकडे जर लोणचं मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी मोहरी जी असते आपली ती पण तुम्ही भाजून त्याची पावडर करून यामध्ये टाकू शकतात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही मेथीची पावडर टाकू शकतात। आता मी इथे सगळं लोणचं बरणीमध्ये भरून घेतलं आहे आणि साईडला जो काठाला बरणीच्या ज्या तोंडाशी जो मसाला लागतो लोणचं भरताना तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, नाहीतर काय लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता बरणीवरती झाकण लावून कपडा व्यवस्थित आपण बांधून घेऊया। एक सुती कपडा किंवा कॉटनचा पातळ कपडा आपल्याला याला बांधून घ्यायचा आहे आणि गाठ मारून छान आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ हे लोणचं मिक्स करत जायचं आहे। खरंच हे लोणचं खूप मस्त असं होतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि याला असे काही जास्त मसाले मी इथे वापरले नाहीये, घरगुती मसाल्यामध्येच मी हे बनवलं आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग भेटूया पुढच्या वेळेस अशाच छानशा एका रेसिपीमध्ये। आणि हे लिंबाचे साल मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला कामाला